तो तेवढंच घेतो की बाकीला शोधता येतं आणि तेवढंच घेऊन त्याच्यामध्ये बाकी तो प्रकाश तितकाच देत राहतो. पहिल्यांदा पेट्रोल केल्याचं जेव्हा प्रकाशाचं लोक आहे तेच ते प्रकाशित करू ते शेवटचा थेट संख्येपर्यंत देतो. कारण काय आहे की त्याच्यामध्ये स्थिरता आहे. जर अंतःकरणात काजळी तर काजळी फेडून टाकतो. तर साधकाने किती खावं पुढचं वर्णन केलं की टवळ्यातलं तू भरलं म्हणून ते खाते तसं पिते तसं त्याने तेवढंच घ्यावं की जेवढं त्याला ते आवश्यक आहे. अध्याय क्रमांक 23. पुस्तक भरायचं सांग कुठे काय काय लिहिलेलं. दशमस्कंद 11 अध्याय क्रमांक 23. पाप क्षणणारे मार्ग कोणते आहेत तर प्रायश्चित्त सांगितलं आहे. प्रायश्चित्तानंतर पुन्हा पाप करायचे नाही. त्याच्यानंतर पाप क्षणाचा मार्ग काय दान आणि तिसरा मार्ग व्रताचरण आणि चौथा मार्ग जे आहे ते अनुष्ठान ज्याच्यामध्ये विशेष प्रकारचे अनुष्ठान करून आपण पापक्षालन करू शकतो. हळूहळू करत पाप करून ते समूळ नष्ट करणं म्हणजे अनुष्ठान करणं. छोटस घटनेचं चूक तेवढ्या पुरता काही प्रायश्चित्त घेणं म्हणजे पापक्षालन. अनुतप्त अंतःकरण करणं म्हणजे पापक्षालन. किती पाप केलं असेल तर अनुतप्त अंतःकरण कर आणि भगवती पुढे जा. ती भगवती तुला कृपादान करते. तुला जवळ आपल्याजवळ बसू शकते. बस बस थोडं नको आता बस तू शाळेत का वाग हे कृपादान होतं. मी प्रारंभ केला सदाचार वर्णनाने आणि सदाचार काय आहे हे सांगण्यासाठी 24 अध्यायांचा उपयोग केला गेला आणि 24 अध्यायाच्या मध्ये म्हणून भगवतीने पूर्ण सभाचा सांगितला. 11 स्कंद हा केवळ सदाचाराचं गुणवर्णन करणारा स्कंद आहे. त्याप्रमाणे परिपूर्ण ज्या भगवतीचा सदाचार आपण ऐकला त्या भगवतीची नावं ऐकणं आपल्याला आनंद देईल. आपल्याला पुस्तिका आहे. पुस्तिकेत 5 क्रमांक 102 आपण जरा त्या भगवतीची नावं घेऊया सगळी. 102 हा मोठी पण जय मा अंबे जगदंबे. हा आता हे आपण पण म्हणायचं सगळ्यांनी एक बाहेर करणं म्हणत होत तुम्ही सर्व मंगल मांगल्ये शिवे साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. जय
श्रीवटेश्वरी जगदम्बे श्रीवटेश्वरी जगदम्बे जय मां अम्बे जगदम्बे जय मां दुर्गे जगदम्बे जय मां अम्बे जगदम्बे जय मां दुर्गे जगदम्बे श्री माता जगदम्बे श्री महालक्ष्मी जगदम्बे श्री महाकाली जगदम्बे श्री महालक्ष्मी जगदम्बे महासरस्वती जगदम्बे दैत्य विनाशिनी जगदम्बे महासरस्वती जगदम्बे दैत्य विनाशिनी जगदम्बे जय मां अम्बे जगदम्बे जय मां दुर्गे जगदम्बे जय मां अम्बे जगदम्बे जय मां दुर्गे जगदम्बे श्री अन्नपूर्णा जगदम्बे शांता दुर्गा जगदम्बे श्री अन्नपूर्णा जगदम्बे शांता दुर्गा जगदम्बे श्री शाकंभर जगदम्बे श्री नवदुर्गा जगदम्बे श्री शाकंभर जगदम्बे श्री नवदुर्गा जगदम्बे जय मां अम्बे जगदम्बे जय मां दुर्गे जगदम्बे जय मां अम्बे जगदम्बे जय मां दुर्गे जगदम्बे विश्वकारिणी जगदम्बे विश्वपालिनी जगदम्बे विश्वकारिणी जगदम्बे विश्वपालिनी जगदम्बे विश्वसंहर्त्री जगदम्बे आदिशक्ति जगदम्बे विश्वसंहर्त्री जगदम्बे आदिशक्ति जगदम्बे जय मां अम्बे जगदम्बे जय मां दुर्गे 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 जगदम्बे जगदंबा माता की जय. कोणी सद्भक्तांनी माझ्याकडे चिठ्ठी पाठवली की जे षष्ठी देवी स्तोत्र विचारत आहे. आपल्या पुस्तकीमध्ये षष्ठी देवी स्तोत्र छापलं गेलं असावं असं मला वाटलं होतं. पुस्तकावर सापडलं नाही, पण ते मी तुम्हाला संदर्भ सांगतो. ज्यांनी पाठवलं त्यांनी लिहून घ्या संदर्भ. की देवी भागवताच्या नवम स्कंदामध्ये अध्याय क्रमांक 46 अध्याय क्रमांक 46 पान क्रमांक म्हणजे अध्याय क्रमांक 46 आणि श्लोक क्रमांक 50 ते 73 हे षष्ठी देवी स्तोत्र आहे. नवम स्कंद अध्याय 46 50 ते 73 षष्ठी देवी स्तोत्र आहे. आणि दुसरी विनंती केली की श्रीसूक्त म्हणावे. तर श्रीसूक्त आपण याच्याप्रमाणे बघू स्वतंत्ररित्या. आता अजून कथा परिपूर्ण करायची एक स्कंद पूर्ण आहे, तर त्यामुळे आपण नंतर बघू. पण आता हे षष्ठी विचारलं की त्याचं उत्तर आपल्याला दोन आवडून पाठवलं. जगदंबा माता की जय. आदिशक्ती भगवतीला वारंवार वंदन असते. जगज्जननी सुरवर्धिनी जगद्धारिणी माता जगदंबेच्या पुन्हा पुन्हा वंदन असते. ही गुरुरूप आहे, त्या गुरुरूपा मातेला पुन्हा पुन्हा वंदन असते. ही शक्ती रूप आहे, ही तत्वरूप आहे, ही आनंद रूप आहे, ही चिद रूप आहे, जी कुंडली रूप आहे. अशी माता जगदंबेच्या चरणी माझं मन, माझी इंद्रिय आणि माझी भक्ती निरंतर राहो. आपण प्रार्थना करू आणि समाप्तीच्या कथेला प्रारंभ करूया. आदिशक्ती भगवतीची परिपूर्ती 12 स्कंदात करतात. तिथे म्हणतात, इथे विचारणा केली. नारायण म्हणतात, नारद महाराज म्हणतात की आपण मला सदाचार सांगितला, मला सगळं कळलं. सदाचारामध्ये आपण गायत्रीवरती जोर दिला होता. गायत्री तत्व सांगितलं, गायत्री उपासना सांगितली. तर मला गायत्री विधान पुन्हा एकदा सांगा.
ऋषी छंद देवता शक्ती तत्व मुद्रा हे सगळ्या रूपातून कवच महिमा आणि स्तोत्र असे एकूण त्यांनी 11 गोष्टी विचारल्या गेलेली आहेत आणि ते पुढच्या याच्यामध्ये सगळ्या जे करत करत त्या गोष्टी येतात. तर नारायण म्हटलं की अनुष्ठान जमू किंवा न जमू गायत्रीवरती विश्वास ठेवावा, संध्या समयी अर्घ्यदान करावं आणि गायत्रीचा जप हा निरंतर करावा. तर कुठे त्या गायत्रीचे ऋषी कोणपर्यंत सांगतो. जरी गायत्री मंत्र विश्वामित्र महर्षी प्रकट केला असला तरीही गायत्री जे ऋषी आहेत त्या ऋषींचे नाव सांगतो. हा ऋषी एक ऋषी नसून 24 वर्णाक्षरातून गायत्री विद्या जातो. तर 24 वर्णाक्षराचे 24 तत्व धारण करणारे 24 ऋषी हे गायत्रीचे ऋषी आहेत. म्हणून गायत्री वामदेव अत्रि वशिष्ठ शुक्र कडव पराशर विश्वामित्र कपिल शौन याज्ञवल्क्य भरद्वाज जमदग्नी गौतम उद्गल व्यास लोकेश अगस्त्य कौशिक वत्स्य पुलस्त्य मांडू ध्रुवास नारद कश्यप हे 24 ऋषी गायत्रीचे आहेत. गायत्री छंद कोणता आहे तर गायत्री हा स्वतः छंद आहे. पण तरीही गायत्री उष्टिका अनुष्टुप बृहती पंक्ती दृष्टुप जगती अतिजगती षट्करी अतिषट्करी धृती अतिधृती विराट प्रस्तार पंक्ती कृती प्रकृती आकृती विकृती संस्कृती अक्षरपंक्ती भू भुवा स्वहा ज्योतिषमती एवढे गायत्रीचे शब्द सांगितलेले. हे सगळं व्याकरण सुरू झालं. त्यामुळे या व्याकरणामध्ये आपल्याला ज्याला अभ्यास करायचा आहे त्यासाठी सगळं व्याकरण. शक्ती तत्व कोणती आहे, मुद्रा कोणती आहे, मगाशी पासून दाखवल्या 24 मुद्रा पुन्हा ते सांगितल्या गेले. आणि त्याच्यानंतर 3ऱ्या अध्यायामध्ये 12व्या अध्यायामध्ये गायत्री कवच स्वतंत्र नृत्य दिलेले. गायत्री कवचाच्या बाबतीमध्ये ज्याला गायत्री मंत्राचा बोध दिला गेलेला आहे, कोणते झालेले आहे त्यांनी गायत्री कवचाचं अनुसरण करावं. अन्य कोणाला करण्यास परवानगी पाठवली दिलेली नाही. गायत्री कवच एक सिद्ध की अपार पुस्तक माता गायत्री कसं करते त्या संबंधातूनच आहे. गायत्री हृदय करून नाही पुन्हा स्तोत्र पुढे स्वतंत्ररित्या दिलं की ज्याच्यामध्ये गायत्री पत्राचं तत्व काय आहे तत्वाचं उच्चारण केला. आणि नंतर म्हणते की ज्यांना गायत्री हृदय किंवा गायत्री कवच म्हणण्याचा अधिकार नाही अशा इतर सर्व लोकांसाठी मी गायत्री स्तोत्र सांगतो. नारायण गुरुजी गायत्री स्तोत्र सांगितलं. हा 5व्या अध्यायामध्ये गायत्री स्तोत्र आहे. छोटासाच अध्याय पण तो गायत्री स्तोत्र जर म्हटलं तर पूर्ण गायत्री मंत्रासकट संध्या केल्याचं फळ त्याला प्राप्त होईल असं या स्तोत्राच्या शेवटी स्पष्टपणे म्हणतात. की जे कोणी गायत्री स्तोत्र म्हणतात त्यांना बाकी संध्या नसल्या तरी चालेल, बाकी काही नको. एका स्तोत्रावर सगळं संध्या किंवा गायत्रीचा म्हणजे या संध्याचा छोटा लघुमंत्र पण आहे. सोहम आत्म ज्योतिरात्मा ज्योतिराम शिवा आत्म ज्योतिराम शुगर अशा रूपाचा तो मंत्र आहे. मी पूर्ण मुद्दा म्हटला नाही, 3 पाच म्हटले तर तो मंत्रद्वारे हाही गायत्रीचं पूर्ण फळ देतो किंवा संध्याचं परिपूर्ण फळ देतो. सामान्य माणसांच्यासाठी काय करावं तेही सांगून ठेवलं. हे केवळ हा ग्रंथ कोणा एका माणसासाठी नाही लागला. इतरांनी काय करावं गायत्री स्तोत्राचा उच्चार करावा. आणि त्याच्यानंतर ज्याला विशेष पाहिजे त्यांच्यासाठी माझी गायत्री सहस्रनाम सांगितलेलं आहे. आता याचे गायत्री कवच, गायत्री गायत्री हृदय, गायत्री स्तोत्र, गायत्री सहस्रनाम असं करून आणि गायत्री मंत्र अशा रूपात गायत्री मातेने पुन्हा 5 तत्वाचं प्रतिपादन केले. आणि त्याच्यानंतर गायत्री दीक्षा कशी दिली जाते, दीक्षा व्रतासाठी स्वतंत्र विधी दिला आहे. हा अध्याय बाकी दीक्षा व्रताचा अध्याय जो आहे हा अध्याय हा कुठल्याही साधकासाठी नाहीच आहे. साधकाने गायत्रीची दीक्षा कशी घ्यावी त्यासाठी नाही, साधकाला द्यायचंय फक्त. हा अध्याय गुरुसाठी की जे गुरुपदावर बसतील, जे गुरु स्वतः म्हणून घेतील आणि जे गुरु म्हणून लोकांना उपदेश करतील त्यांनी कसं वागावं, त्यांचे नियम काय आहे त्यासाठी दीक्षाविधी नावाचं प्रकरण टाकलं. ज्याच्यामध्ये त्या गुरुची अवस्था कशी असेल आणि त्यात सगळं दिलं. जरा जरी चूक झाली तर सगळं फळ गुरुकडे जातं, त्याला भोगावं लागतं त्या गोष्टी. त्यामुळे त्याने किती शुद्ध असावं, सत्व असावं, तेजस्वी असावं, कोणाशी लिपलेलं नसावं, कोणाशीही जवळीक आत्म्याशी असावी, कोणा व्यक्तीशी किंवा त्याच्या नावाशी किंवा त्याच्या मोठेपणाशी जवळीक साधता कामा नये. ज्या गुरूंनी एखाद्या व्यक्तीच्या नावाशी
त्याच्या व्यवसायाशी किंवा त्याच्या मोठेपणाची ओळख साधली, तो गुरु कायमस्वरूपी नरकात जातो. या स्वरूपातून गुरूंना दणका देणारा ही अध्याय तिथे सांगू शकतो. ठिकाणी त्या पदावरती बसलेल्या माणसाला किती जबाबदारी आहे, पण त्या गुरुपदावरती या जबाबदारी सांभाळण्या आवड असलेल्या माणसाच्या पायाचा अंगठा जरी लागला ना तरी पूर्ण फळ त्या साधकाला मिळतं. त्याला बाकी काही करावं लागतं. हे सांगितलं की काही करू नको, तुला मंत्र सांगतो आजपासून म्हण. कोणता मंत्र? कांद्याची भाजी, बटाट्याची भाजी म्हण. पण त्या साधकाने फक्त कांदा बटाटा एवढंच म्हणून ठेवावं. तेवढ्या 2 शब्दांच्या उच्चारामध्ये त्याच्या समोर भगवत उभी राहते. कधी बघा सगळं काय तरी पूर्णरित्या भगवत उभी राहते. ध्रुवाने कोणता जप केला होता? प्रल्हादाने काय उपासना केली होती? काय केलं? त्याने फक्त स्थिरतेचे चिंतन केलं कृष्ण देवतेचं. त्यामुळे गुरुदेवांना या अध्यायामध्ये कठोर सांगितलं. बाकीच्या बाबतीमध्ये अत्यंत मृदू. तुम्हाला बाकी त्रास नाही, पण जो पदावरती जाऊ इच्छितो त्याला बाकी चढे खावे लोखंडाचे तेव्हा ब्रह्मपदी नाचले. त्याला ब्रह्मपदावर जायचे त्यासाठी केवढ्या गोष्टी आहेत. कुठली साधी पूजा जरी केली तरी पूजेच्या शेवटी असं म्हटलं जातं की ब्राह्मण वचनात परिपूर्णता असतो असतो इति. ब्राह्मणाचं जे वचन तोंडातून निघालं तेवढ्या वचनामध्ये पूजा करणं पूर्ण झाली. बाकी आम्हाला काय माहिती नाही. आम्ही एखाद्याला जप करा ब्राह्मणाला करणी दिली आणि त्याच्या हातात उपर ठेवली आणि एक पळी पाणी सोडलं की जप करो न करो का झोप काढो का वाटेल ते करो, ती जबाबदारी सगळी त्याच्याकडे जाते. जपाचं केल्याचं पूर्ण फळ तुझ्या वाट्याला येईल आणि न केल्याचं पापाकडे डोकं सगळं त्याच्या वाट्याला जाईल. जे सांगितलं त्याप्रमाणे कुठला मंत्र, कुठलाही अज्ञानात विस्मृती भ्रांत्या यन्यूनम अधिकम कृतम साधका नाही त्याचं क्षमता देवी. पण सिद्धाराचं कुठलंही मान्य नाही. सिद्धारा सगळं तरी केलं पाहिजे, व्यवस्थित केलं पाहिजे, सांगितलं पाहिजे. चुकता कामा नये. चुकलं तर तरी भगवान क्षमा मागितली पाहिजे आणि चुकीची दुरुस्ती म्हणून स्वतःच्या मुखाने सांगितलं पाहिजे की चुकलं हे असं करा. त्यामुळे दीक्षाविधी नावाचा कृष्ण सापडलेला हा अत्यंत कठोर आहे आणि हा कठोर केली दणका दिलाय हा गुरुपदावरती बाजू इच्छिणाऱ्या साधकाला त्या माणसाला. त्याप्रमाणे त्या साधकाने त्या शिष्याने गुरुमुखातून घेतलेल्या मंत्राचा जप परिपूर्ण करावा. मग त्याला त्याचं आत्मकल्याण निश्चित सिद्ध करता येईल. अशा तऱ्हेने मी तुम्हाला सर्व देवीचं परिपूर्ण स्वरूप समजून सांगितलं. आता काय ऐकायची इच्छा आहे? नारदाची इच्छा आहे. सगळे तुला सांगितलं, तुझे विचार सगळं सांगितलं, काही कमी नाही केलं. जन्मेच्या आधी विचारलं की भगवान आपण शक्ती उपासना सांगितली, इतरांसाठी उपासना सांगितली. म्हणजे शक्ती उपासनेच्या मध्ये काही वेळेला अहंकार देवता झाला असेल किंवा अहंकार झाला असेल तर त्या अहंकारामध्ये काय घडतात? काय वेळेला कोणी कोणी लोक अट्टहासाची विशिष्ट उपासनेचा धर धारण करतात. तुम्हाला हेच करायचं, मला तेच करायचं, मी हेच करेन तेच करेन. या लोकांची गती काय आहे? सांगितलं हे तर निश्चितच दोषास्पद आहे. भगवतीची उपासना त्याला फलद्रूप ठरते, यात कोणता संशय नाही. इकडे एक इतिहास आहे पूर्व इतिहास. वेदव्यासी महाराज जन्मेंजय राजाला पूर्वीच्या काळात देवतांना गर्भ झाला होता आणि त्याचं गर्भहरण ठाकूर त्यांनी कसं केलं ते इतिहास सांगतात. पूर्वी खूप आसूर एका जन्माला आले, मदनवंत होते आणि इंद्र, वरुण, अग्नी, सूर्य, चंद्र हे सगळे देवता त्या आसुरांशी युद्ध करत होते. किती वर्ष झालं युद्ध? जवळपास 100 वर्ष युद्ध चाललं. 100 वर्षाच्या युद्धामध्ये ते कोणीही आटोपले जाईना. खूप प्रयत्न झाला आणि 100व्या वर्षी शेवटी हे आसूर संपले आणि आसुरांचा नाश झाल्यानंतर देवताला आनंद झाला आणि खरं वास्तवामध्ये पराशक्तीच्या परम कृपेने देवता जिंकल्या होत्या. पण ते पराशक्तीला भगवतीला विसरले आणि मग सगळे देवता एकत्र आले. कारण दैत्य पाताळ देऊन ते उरले होते.
देवता एकत्र आल्यानंतर ते एकमेकांच्या मध्ये बढाया मारा लागले की आम्ही काही पराक्रम केला, आम्ही कसं केलं, पासून कसा पाडला, तो कसा पळवला, त्याला कसं केलं, कसं केलं. त्यावेळेला देवीचं स्वरूप काय विचारलं, पण आम्ही आधी मारलं. देवीचा काय संबंध, मारलं कोणी, अभिमान राखण्यासारखा. ज्या देवतांच्या मुखातून आम्ही असुरांचा नाश करायचे शब्द निघाले, त्यावेळेला एकाएकी आकाशमध्ये वारं सुटलं, इकडून तिकडून असा वादळ झाली, आकाशता झाली, सुचेना वेळात धूळ लागली. देवतांनी तोंडावरती हात घेतला आणि त्या सगळ्यांच्या त्यामध्ये ती आदिशक्ती भगवती जगदंबा प्रकट झाली. पण ते एका यक्षाचं रूप धारण केले आणि यक्षरूप करून ती जगदंबा पुरुष यक्ष होती आली. आणि त्यावेळेला तिथे वायुदेवता, अग्निदेवता, इंद्र सगळे होते. त्या यक्ष देवतेने असं काही केली होती की इंद्राला मोह पाडला, इंद्राला काही दर्शन दिलं नाही, त्या बाजूला गेलं. आणि मग कुठले की तुमचं नाव काय, तुम्ही कोण, वायुदेवता, मी संपूर्ण ब्रह्मांडाच्या प्राण पुरवतो, तुम्ही कोण, अग्निदेवता, ही वाटेच जाऊ शकतो वगैरे वगैरे. यक्षाने तू कोण, तर मी साधा सामान्य यक्ष आहे, त्यामुळे तुमच्या आता बघू मला. आणि मग त्यांच्यात बोलता 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 भांडण लागलं आणि एकमेकाची ताकद दाखवा असं आवाहन झालं. त्या यक्षाने काय केलं, एक गवताची काडी जमिनीवर उचलली आणि उचलली गवताची काडी दाखवली. ही गवताची काडी, त्या काडीचे वजन किती आहे, ताकद किती आहे, ते दोघांच्या हातात काहीच नाही. ही काडी मी समोर ठेवतो, वायूला बोलवलं, वायू ही काडी उडव. वायू म्हणताना फुंकरीमध्ये उडवून काढली, बाकी गरजच नाहीये. आणि त्या वायूने फुंकर घातली, काडी काय हल्ली नाही. थोडा फुंकर मारली, काडी हल्ली नाही. तो वायू उडला, करता करता वादळ झालं, महावादळ झालं, महावादळ झालं. पण ते गवताची काडी जाग्यावरनं पुसभर सुद्धा हल्ली नाही. वायू हरला. त्यांनी त्या यक्षाकडे बघितलं, मला काडी उचलता आली नाही, खाली मात्र निघून. मग अगदी देवता आली, त्या सांगितलं या काडीची काय कशी जाऊन टाकेल. अगदी देवतेने जाळण्याचा प्रयत्न केला, खूप प्रयत्न केला, गोष्ट निर्माण केली, परंतु अग्नीला त्या काडीला जाता आलं नाही. खाली मान घालून अग्नी निघून गेला. त्यावेळेला हे जाऊन पोचले इंद्राकडे आणि इंद्रा सांगितलं की कोणी यक्ष आलाय, त्याने काडी ठेवली गवताची, पण ती आम्ही उडवता आली नाही की जायचं आलं नाही. तो म्हटला कोण यक्ष आहे, हा बहुतेक असुरांचा अवतार दिसतोय, मी मारतो ते यक्षाला, बघतो काय करायचं ते. असं कोणी इंद्र शक्तीनिशी चालू झाला, त्या मोठा गर्व झाला. तो त्या ठिकाणी आला, मात्र काळी उठत होती. कोण यक्षा यक्षेचा तोंड पण टाकलं. इंद्राने प्रयत्न पुष्कळ केले, पण त्याला काही अर्थ आले नाही. मग सगळे भयभीत झाले. त्यावेळेला आकाशवाणी झाली आणि आकाशवाणी इंद्राला सांगितलं की मूर्खासारखा वागू नकोस, माझ्या एकाक्षर मंत्राचा जप कर, मायावीचा जप कर, मग सुखी हो. इंद्राला एक बात खूप लागली. पुढे इंद्राने 1,00,000 वर्षापर्यंत निराहार राहिला आणि त्यांनी त्याला जप केला. त्यावेळेला त्याला चैत्र शुद्ध 9वीच्या दिवशी माध्यान दिला. तेच तेज पुन्हा प्रकट झालं आणि त्या प्रकट झालेल्या तेजाने इंद्राला सांगितलं की अरे तू काय म्हणतोयस, तू काय कुठल्या करतोस, मी करुणा आहे, मी करुणा निधान आहे, ओंकार आहे, प्रभू माझं आहे आणि हिममय मी आहे. तिचे बीजेंद्र हिमकार हे माझं स्वरूपच आहे, सच्चिदानंद रूप मी आहे, विशेष शक्ती आहे आणि मीच मायारूप देवी आहे. मी तुमची परीक्षा घेतली, मला वाटतं की आसवाला तुम्ही मारलं, मला आसवाला काय, अरे माझ्या आज्ञेने वायू घालतो, माझ्या आज्ञेने सूर्य उगवतो, माझ्या आज्ञेने झाडाची पानं पण हलतात, माझ्या आज्ञेशिवाय काही होत नाही. मृत्यू आत्मने कामं करतो कारण का माझी आज्ञा आहे. तर तुम्ही त्या माझ्या रूपाला जाणार असं सांगून ती माया आकर्षित झाली. पण इंद्राला आपली चूक कळाली आणि इंद्र पण त्या मायेला आपल्या भगवतीला शरण गेला. कथा भागवत परिपूर्ण केल्यानंतर सांगितली. मुख्य काळाकडे त्याला असेल कुठला ग्रंथ होतो का आम्हाला येतं, आम्हाला माहिती आहे, आमचं काही वेगळं आणि आपण कुठे काय आहोत,
आपल्याकडे फक्त यक्ष प्रश्न असतात. यक्ष प्रश्नाचा अर्थ त्याची उत्तरं आपल्याला कधीच सापडत नाही. त्या प्रश्नांना यक्ष प्रश्न म्हणतात. अहो माझ्याकडे यक्ष प्रश्न आहे की काय करायचं, सुनबाईंची वाट डिलिव्हरी होती म्हणून आमच्या सौ गेल्या तिच्याकडे आणि मी इथे आहे आणि माझ्याकडे माझं कामं आहेत आणि सगळं असताना तुम्हाला भागवताला बोलावलं. माझा यक्ष प्रश्न मी कसा येऊ, मला नोकरी करायची दादा मिळत नाही, मी कसा येऊ. महाराज तुमच्याकडे वेळ आहे, तुम्हाला काय एक SMS फक्त करायचं या म्हणून. आमचे यक्ष प्रश्न आम्हाला माहिती. त्यातून त्या वैष्णव पाहिजे एवढ्या लांब कुठली कथा करतो गावात जवळ पण टाकतो. यक्ष प्रश्न किती प्रश्न पडले, यक्ष भयंकर प्रश्न मिळत आपल्याला. बरं एक साधी गोष्ट होती, तर एक सत्रामध्ये कथा असेल चाललं नसतं का. दोन वेळा यायला कुठं करा आम्हाला, आमच्याकडे यक्ष प्रश्न आहे आणि हा एकच झाला. असे किती प्रश्न मनुष्य माणसं प्रश्न निर्माण करतात. पण जगदंबेच्या कृपेने जे उत्तर मिळतात तुम्ही फक्त एक होऊन स्मरण करा. जगदंबेची अवकृपा काय करते त्याचे तुम्हाला सांगू शकते. कृपा काय करते ते सांगितलं. आता अवकृपा झाली तर काय होतं ते ऐकून ठेवा. पूर्वीच्या काळी लोक जरा पदभ्रष्ट झाली, जरा वागणं बोलणं बदल लोकांनी चिंतनामध्ये चुकले. ते सगळ्याचा परिणाम असा झाला की इंद्राने पाऊस पाडला नाही, मोठा दुष्काळ पडला. आणि दुष्काळ लोकांना खायला प्यायला मिळेल ना, त्याला काय करावं. त्यावेळेला गौतम नावाचे ऋषी होते. त्या गौतम ऋषींच्याकडे विशिष्ट वेळ सिद्धी होती. ते सकाळी पेरायचे, हवा थोडा पाऊस पडायचे, माध्यान्हापर्यंत पीक घ्यायचं आणि सायंकाळी कापून खायला घ्यायचं. एवढी त्याची शक्ती होती. सगळे ऋषी गौतम मुनी शरण गेले. गौतम मुनींनी बघितलं देवता ऋषी मुनी सगळे आपण शरणालयात पाऊस पडलेला आहे, तर मला दुःख झालं. तिने गायत्री मातेची खूप मोठी उपासना केली गौतमांनी. तिने गायत्री मातेला हाक मारली. त्यांच्या हाकेवरून गायत्री माता प्रकट झाली आणि गायत्री मातेने विचारलं काय मला काय पाहिजे. पुढे जगात पाऊस पडत नाही, लोक उपाशी आहेत, त्याला खायला घालायचं. ठीक आहे. आणि मातेने एक थाळी दिली. ती थाळी तुमच्याकडे ठेवा, किती लोक येऊ देत सगळ्याला जेवायला मिळेल. पुढे गौतम ऋषीने त्या थाळीच्या माध्यमातून 12 वर्षापर्यंत पुढची 12 वर्ष सगळ्या लोकांना खायला प्यायला कपडा लत्ता गाईला चारा बिरा सगळं पुरवलं. 12 वर्षानंतर मग पाऊस पडायला सुरुवात झाली. पण लोकांनी नुसतं खाऊ पिऊ नये, काहीतरी त्याच्यामध्ये देवाचं नाव घ्यावं. म्हणून गौतम ऋषीने गायत्री मातेचं मंदिर तयार केलं, परांबिकेचं मंदिर केलं आणि मंदिरामध्ये सेवा सुरू केली. सगळे लोक सेवा पण करायचे आणि मग जेवण पण करायचे. सेवा करायच्या जीवाला घालू नये, त्याची किंमत राहत नाही. सेवाही केली, भोजन पण दिलं. पण नंतर काय झालं, काही लोकांच्या डोक्यामध्ये विकल्प आला की आमच्यामुळे सगळं चाललेलं आहे आणि त्याने गौतम ऋषींना दोष द्यायला सुरुवात केली. कारण पाऊस मिळाला, बाहेर झाले मिळाला नव्हतं. त्याने काय केलं, गौतमाचं तप किती बघू आपण म्हणून त्यातल्या काही शुद्धबुद्धीच्या लोकांनी एक गर्भाची खोटी गाय तयार केली आणि गौतमांच्या पुढे पाठवली. त्यांच्या निवारणामुळे हुसकवण्यामुळे ती गाय मेली. ती गाय मेल्यानंतर गौतमांवरती ते पाप लावलं आणि त्यांचं तप खायचा प्रयत्न केला. ते शांत मूर्ती असलेले गौतम ऋषी संतप्त झाले, किती चिडले, भयंकर चिडले, भयंकर झाले आणि गौतमांनी शाप दिला की नित्यानं तुम्ही मला आता माझ्याशी वागलात ना, तुम्हाला सगळं दिलं गेलं पण तुम्हाला माझा शाप आहे की तुम्ही गायत्रीच्या उपासनेपासून च्युत व्हाल, तुम्हाला विमुख राहावं लागेल, तुम्ही कापालिक व्हाल. कापालिक म्हणजे माणसाच्या कवट्यांमध्ये जेवण करणारी माणसाची भूतप्रपिशाची साधना करतात ते कापालिक असतात. आणि तुम्ही कौलिक पण व्हाल. कौलिक म्हणजे शाक्त. शाक्त कोणते की जे पंचमकाराची साधना करतात असे कौलिक शाक्त तुम्ही व्हाल. तर त्यामुळे तुमचं पतन होईल, तुम्हाला उद्धार राहील, तुमची गती नाही. अशा रूपाचे शाप गौतम ऋषींना दिला. त्यावेळेला गौतमांची त्याने क्षमा मागितली, माफी मागितली. गौतम ऋषींचा संताप होता, सात्विक संताप होता. त्यांच्या मुखातून देवीच बोलत होती. शेवटी भगवती प्रकट झाली आणि भगवती म्हटली की यांनी त्याला शाप कसा होणार नाही. कारण भुजंगाला किती दूरपर्यंत
चावतोच तो, तरी तुम्ही वागलेले आहात, तुम्ही सापासारखे वागलेले आहात. तर तुम्हाला कलियुगामध्ये कृष्ण भगवान स्वधामाला गेल्यानंतर कलियुग लागेल, त्याच्यानंतर तुमची अवस्था अशी होईल की तुम्ही वेदहीन, मंत्रहीन आणि कापालिक कौलिक अशी व्हाल. आणि जे मला हसतील, माझं चिंतन करतील, त्यांना त्याचा कुठलाही त्रास होणार नाही असा विषय असं करून की आदिशक्ती भगवती अंतर्धान पावली. जे विमुख असतात त्यांची अवस्था काय होती, सन्मुख असण्याची अवस्था होती. देवता विमुख झाल्या तर त्यांना सुद्धा भगवतीने शासन केलं, आणि माणसं विमुख झाली त्यांना सुद्धा भगवतीने शासन केलं. अशी जगदंबिका महात्रिपुर सुंदरी आहे, ती ललितांबिका आहे, ती भुवनेश्वरी आहे, तीच दशमहाविद्या धात्री आहे, तीच जगतधात्री आहे. त्या भगवतीला आपण वंदना करूया आणि ती तुझं स्मरण करून चिंतन करून पुढची राहिलेली अखेरची कथा आहे तिला आपण प्रारंभ करूया. मात्रेश्वरी